नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी तुळजापुरातून आहे. ती म्हणजे सिद्धिविनायक मंदिरानंतर आता तुळजाभवानी मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याची मागणी होते आहे. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा ही मागणी केली आहे. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध केलाय. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ, ही माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे. आम्ही याच्यात ट्रस्टमध्ये चर्चा करू. मागं पण एकदा हा विषय आला होता की ड्रेस कोडच्या बाबत आम्ही इतर मंदिरामध्ये काही आहे त्यात म्हणजे दोन्ही बाजूंचे ह्याच्यात मत आहेत. त्यामुळं जे काय आपल्याला लिगली आणि म्हणजे कायदेशीरदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या जे काय करता येईल ते आम्ही नेक्स्ट ट्रस्टची बैठक जी होईल त्यात आम्ही निर्णय घेऊ. आणि यानंतरची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे आणि त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर कार असल्याचं समोर आलेलं आहे. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करतील. महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा हे आवाहन शासनानं केलंय. त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पावलं उचलण्यास सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यात तब्बल 75,000 लाडक्यांकडे आता कार असल्याची माहिती आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेतोय. पुण्यात एकूण अर्ज 21,11,991 आहे. लाभ मिळालेल्या बहिणी 20,89,946 आहेत. कार असलेल्या बहिणी 75,100 आहे. तर आपण पाहतोय 75,000 बहिणी आता अपात्र ठरणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. तर हा आकडा जो आपण पाहिला हा आकडा केवळ पुण्यातला आहे. मात्र राज्यभरात अशा अनेक महिला असतील ज्यांच्या नावे किंवा ज्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असेल आणि ते निकषात बसत नसतील, तर त्या महिलांवर सुद्धा टांगती तलवार दिसते. यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. राष्ट्रीय महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन करणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी या कौटुंबिक वादाच्या आहे. जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळावं तर या तक्रारी कमी होतील या विश्वासावर आयोगानं ही मोहीम आखली आहे. पुण्यातल्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल झाले. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीमध्ये 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरामध्ये काही मार्गांवर एकेरी वाहतुकीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या. त्या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या. यामुळे ठाण्यातून आता प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालाय. सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मध्य रेल्वेने गर्दीचं नियोजन करण्यासाठी CSMT हैदराबाद आणि CSMT हैदराबाद हुसेन सागर या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल आणि हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डबे एक्सप्रेसनुसार धावणार आहेत. ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता आपण पाहतोय ST बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पासेस मिळतील. एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येईल. कल्याण शिरोडवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल झालेत. 5 फेब्रुवारी रात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत कल्याण शिरोडवरती वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठागाव मानकोली पुलाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे. कल्याण शिरोडवर कुठली वाहतूक कोंडी. सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली. गेल्या 24 तासात सोन्याच्या किमतीत 1,000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली. जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 83,200 रुपयांवर पोहोचले. तर CSMT GST सह आता सोन्याचे भाव 85,700 रुपयांवर गेले. रेल्वेमध्ये तब्बल 32,000पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती होईल आणि या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
राहुल सोलापूरकर यांच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी ही मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी केली। गंमत म्हणून केलेलं हे विधान निषेधार्ह आहे आणि त्यांच्यावर कारवाई करा असं सावंत म्हणाले। राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरी याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी समाचार घेतला। शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण हा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। राहुल याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं अशा शब्दात अमोल मिटकरींनी त्यांचा समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्यावर छगन भुजबळ चांगलेच संतापले। शिवरायांबद्दल वेडवाकडं बरळणाऱ्यांना वेड लागलंय अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला। शिवाजी महाराजांबाबतच्या त्या वक्तव्याचा भरत गोगावलेंनी निषेध केलाय। राहुल सोलापूरकर यांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, प्रसिद्धीसाठी काय पण बोलावं हे योग्य नाही असं गोगावले यांनी म्हटलंय। सोलापूरकर अभिनेता नाही तर मूर्खाची पिल्लावळे अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला। हे पिल्लावळ जाणून बुजून थोर नेत्यांबद्दल बोलतं, यापुढे वक्तव्य करणाऱ्यांचं थोबाड फोडून त्यांचे कपडे काढून ठोकलं पाहिजे असं जरांगे म्हणाले। राहुल सोलापूरकर यांचं भंडारकर यांच्या प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जाते। या मागणीसाठी आता मराठा सेवकांनी संस्थेमध्ये आंदोलन केलं। राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी आता जोर धरते। राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद रायगडमध्ये उमटलेत, त्यांचा निषेध केला जातोय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी ग्रामस्थांनी सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारले, फोटोचं दहन केलं। त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं। जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाल्यानं रुग्णांना देखील दिलासा मिळाला। औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध होत आहे। औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे। अहिल्यानगरमध्ये आणखी 3 GBSचे संशयित रुग्ण आढळले, तर 3ही रुग्ण ग्रामीण भागातील असल्यानं संशयित रुग्णांची संख्या 4 वर गेली आहे। 3 रुग्णांवरती अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर एका रुग्णावरती पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार होत आहेत। नांदेड जिल्ह्यात GB सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही आहे, मात्र नांदेडहून पुणे आणि मुंबई या ठिकाणी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून GB सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांनी दिली। दिल्ली विधानसभेचं तख्त नेमकं कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली। मतदान केंद्रांवर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नाराजी व्यक्त करताना दिसतोय। एका रिक्षा चालकासोबत तो संवाद साधतोय। एका मालवाहू रिक्षानं राहुल द्रविडच्या कारला धडक दिली आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये भूतानचे राजे जिम्मे खेसर नामग्यात वांगचुक यांनी संगमात स्नान केलेलं आहे। यावेळेस त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते। दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली। यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचं दर्शन घेतलं। महाकुंभ मेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हजर राहतील। या दरम्यान प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान ते करणार आहेत। आणि यानंतरची बातमी जी आपण पाहतो ही बातमी खरं तर पालकांची चिंता वाढवणारी आहे, कारण आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे। रिक्षा, टॅक्सी आणि त्यानंतर आता शाळेच्या बसचा प्रवासही महाग झालेला आहे। शाळेच्या बसच्या भाड्यामध्ये 18% भाडेवाढ होणार ही माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे। बस उत्पादकांकडून सुट्ट्या भागांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे। देखभाल खर्च महागलेला आहे। चालक महिला मदतनीसांच्या पगारवाढीचा मुद्दा असल्यानं भाडेवाढ अटळ असल्याचा दावा शालेय बस संघटनेने केला
असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे आता हा निर्णय खरं तर घेण्यात आलेला आहे आणि शालेय बसचा प्रवास आता महागणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि यानंतरची बातमी खरं तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भातली बातमी आहे. कारण 10वी आणि 12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे आणि त्या दरम्यान कॉपीमुक्त अभियान जे आहे ते राबवलं जाणार असल्याचं आपण पाहतोय. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. खास करून राजकीय बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत न्यूज पॉइंट 20 मध्ये. मंत्री धनंजय मुंडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानियांनी मोघम आरोप केले असा दावा मुंडेंनी केलाय. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदींनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर झाल्याचं मुंडेंनी म्हटलंय. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा ही मागणी दमानी यांनी केली आहे. चढ्या दरानं कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असंही दमानी यांचं म्हणणं आहे. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे असल्याचं सांगितलं जातंय. मंत्री धनंजय मुंडे यांनी असं म्हटलं. दमानिया यांनी आजवर अनेकांवर आरोप केले मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असंही मुंडे म्हणाले. यावेळेस मुंडेंनी दमानिया यांचा उल्लेख बदनामिया असा केलाय. बदनामियांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलंय का हा सवाल मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंनी अंजली दमानिया यांना बदनामिया असं म्हटलं. त्याला दमानिया यांनी उत्तर दिलं. मुंडेंनी बदनामियाऐवजी पुराविया असं म्हणायला पाहिजे होतं असा पलटवार दमानिया यांनी केलाय. तर मुंडेंवरील या आरोपांची SIT चौकशी करा हे आव्हान दमानिया यांनी सरकारला दिलंय. सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली. 59 दिवस सलग एक जिल्हा एक जात एक गाव आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केलेली आहे. तर मी सुद्धा जातीवंत वंजारी आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाही हा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केलेला आहे. वाल्मिक कराड निकटवर्ती असं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा ही मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी मराठा आंदोलक जरांगेंनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळेस केली. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिलाय. धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ही मागणी केली. नैतिकता दाखवायला धाडस लागतं ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळेस केली. सहा फेब्रुवारीला सुरेश धस धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. यावेळेस धनंजय मुंडेंच्या विरोधात धस पुरावे दाखवणार आहे. सुरेश धस कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केली. हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते तरी सुद्धा पोलिसांनी तपास केलेला नाही. पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले हा सवाल देशमुखांनी केलाय. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. महंत शिवाजी महाराज यांनी धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. नारायणगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं महंत शिवाजी महाराज यांनी सांगितलं. महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. मराठा समाज शास्त्रींविरोधात आक्रमक झालाय. शास्त्रींचं कीर्तन रद्द करा नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हा इशारा दिला. पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावरती अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचे देहूमधील कीर्तन अखेर रद्द करण्यात आलं। 7 फेब्रुवारीला देहूमधील भंडारा डोंगरावर शास्त्री महाराजांच्या कीर्तन होणार होतं, मात्र अखिल मराठा समाजाने या कीर्तनाला विरोध केला। भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे कीर्तन रद्द करण्याची मागणी केली। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूयात। पुण्यात गाड्यांची तोडफोड होण्याचं सत्र सुरू आहे। पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोड झालेली दिसते आहे। घटनास्थळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आता दाखल झालेले आहेत। तर आपण पाहतोय वारंवार पुण्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहे। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे का, असा देखील मुद्दा उपस्थित या ठिकाणी होतोय। कारण वारंवार या ठिकाणी गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडतायत, दहशत माजवली जाते। या ठिकाणच्या गावगुंडांची दहशत आपल्याला बघायला मिळते। यासोबतच राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली। या प्रकरणात आता अंबरनाथ नगरपालिकेने संबंधित बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना नोटीस बजावली। शिवाय अंबरनाथच्या एसपींनी शिवाजीनगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले। ₹5,000 लाच घेतल्याप्रकरणी कर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जीएसटी क्रमांक पूर्ववत सुरू करण्यासाठी लाच घेण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। याशिवाय आता या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। जन्मदात्या बापानेच दारुड्या बापानेच पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरत आपल्या दोघा चिमुकल्यांना नदीत फेकलेला आहे। तर या दोघा बहीण भावांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। नाशिकमध्ये घरातील आपापसातील वाद पराकोटीला गेल्यानं नवऱ्यानं रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुकरच्या झाकणानं वार केला। तर यामध्ये पत्नीचा खून झाला। गंगापूर रोडवरील डीके नगरातील स्वस्तिक निवास या सोसायटीत ही घटना घडली। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात BMW कारने अचानक पेट घेतला। मात्र कार चालकानं वेळीच कार थांबवून बाहेर पडल्यानं त्याचा जीव सुदैवानं वाचला। आगीत कार जळून खाक झाल्यानं कार चालकाचं नुकसान झालं। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। विक्रोळी पूर्व टागोर नगर या ठिकाणी एका खासगी बसने रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली। यात तो व्यक्ती बसखाली आला, मात्र जमावानं बस उचलून बसखाली अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलेलं आहे। यानंतर आक्रमक जमावानं बस चालकाला चोपही दिलाय। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये मोटरसायकल स्वराचा भीषण अपघात झालाय। अपघातात मोटरसायकल घसरून युवकाचा मृत्यू झाला। एक जण किरकोळ जखमी आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुद्धा केलेला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। किनवटवरून घाटंजी मार्गे यवतमाळकडे येणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसली आणि भीषण अपघात झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरातली ही घटना आहे। मयत नंदू चव्हाण हे जळका तालुक्यातील राळेगावचे रहिवासी होते। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट ट्रॅव्हलरवर धडकली। यामध्ये 2 जण गंभीर तर 5 किरकोळ जखमी आहे। हा अपघात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर परिसरात झालाय। पुण्यावरून प्रयागराजला जात असताना ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय। जखमींवरती सध्या आपण पाहतोय रुग्णालयात उपचार सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकानं वानवडी आणि याशिवाय मोहम्मदवाडीत छापा टाकला। या कारवाईमध्ये ₹4,83,950 किमतीचे विदेशी मद्य जप्त झाले। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई झालेली आहे। उच्च प्रतीच्या विदेशी मद्याचा एकूण 11 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या।
जालन्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालन्याच्या बावणे पांगरी शिवारजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान मयत महिला ही मुंबई पोलीस दलात कार्यरत होती. यानंतरची बातमी अतिशय मोठी आहे, कारण साम आणि सकाळच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय. कारण पुण्यातला 19 आरो प्लांटला टाळं ठोकण्यात आलेलं आहे. दूषित पाणी पुरवठा करत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू होता. शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही आरो प्लांट दूषित पाणी पुरवठा करत होते. साम सकाळने वारंवार याविरोधात आवाज उठवला. अखेर पुणे महापालिका आयुक्तांनी दूषित पाणी आढळलेल्या सिंहगड रस्ता परिसरातल्या 19 प्लांटवरती कारवाई केली आहे. मात्र अद्यापही खासगी टँकरसह पाणी भरणा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचं आवाहन पुणे महापालिकेने केलेलं आहे. तर आपण पाहिलं, साम सकाळच्या पाठपुराव्याला हे मोठं यश आलेलं आहे आणि यापुढे देखील आणखी काही ठिकाणी जर अशा प्रकारचे आरो प्लांट्स असतील तर त्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे. यासोबतच पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेध घेऊयात वेगवान स्वरूपात. दिघा या ठिकाणी विष्णुनगर परिसरामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याच्या अंगाशी आला. दुचाकीवरून सोनसाखळी चोरताना महिलेने दुचाकी चालवणाऱ्याच्या साथीदाराचा हात पकडला आणि दुचाकीला रस्त्यावरती पाडलं. यामध्ये गळ्यात हात टाकणारा चोरटा तर पळाला, मात्र त्याचा साथीदार हाती लागलाय. यवतमाळमधल्या वणी शहरातील साधनकरकर वाडी या ठिकाणी घरात घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी घरातून 14,80,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात सोन्या चांदीचे दागिन्यांचाही समावेश आहे. चोरट्यांच्या शोधासाठी 3 वेगवेगळी पथकंही गठीत करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. सामाजिक संस्थेत काम करत असल्याचं सांगून तरुणीने घरात घुसून ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आरडाओरड ऐकून 2 तरुणांनी दार तोडत ज्येष्ठ महिलेची सुटका केली आणि तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी तुरुंगात आहे. रविवारी पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर काही तरुणांनी शिवेगाळ करत तोडफोड केल्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई केलेली आहे आणि या प्रकरणी गवळीच्या 2 साथीदारांना अटक केली आहे. हत्या करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपींचा प्रयत्न फसला. धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात हत्येचा उलगडा करत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. अनैतिक संबंधांच्या प्रकरणातून आरोपीने हत्या केल्याचं उघड झालंय. संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळ्या प्रकरणी आरोपी हर्षकुमारने ज्यांना पैसे दिले त्यांनी परत करावे, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील अशा नोटिसा पोलिसांनी दिलेल्या आहेत. यामध्ये जवळपास 10 नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे. या प्रकरणी हर्षसोबत 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूरमध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या तरुणाला हटकवण्याच्या रागातून एकाला मारहाण करण्यात आली. थुंकीमुक्त चळवळीचे कार्यकर्ते बृहस्पती शिंदेंना तरुणाकडून मारहाण झालेली आहे. पोलिसात गुन्हा दाखल केला असून व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या तरुणाचा शोधही घेतला जातोय. कल्याणमध्ये एका मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या मिठाईमध्ये अळ्या आणि किडे आढळले. या प्रकरणी संबंधित ग्राहकानं पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत अन्न औषध प्रशासनाला माहिती दिली असता पुढील तपास सुरू आहे. संबंधित मिठाईच्या दुकानावर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.
आणि यानंतरची बातमी आहे नंदुरबारमधून, कारण नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपतानाच दिसत नाही. कारण तोरणमाळ जवळच्या केलापानी गावाला रस्ता नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झालेली आहे. प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झालाय. तर महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूची झोळी करून 15 किलोमीटरचा प्रवास करून तिला रुग्णालयात दाखल करावं लागलंय. रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल 5 तासांची पायपीट करावी लागली. वर्षभरापूर्वी केलापाणी ते कालापाणी या रस्त्याचं भूमिपूजन झालं, मात्र भूमिपूजनापुढे काम गेलेलंच नाही. त्यामुळे शासकीय व्यवस्थेने नवजात बालकाचा जीव घेतलाय असंच सध्या तरी बोललं जात आहे. कालापाणी ते केलापाणी हा रस्ता जो आहे तो 15 किलोमीटर 5 किलोमीटर मंजूर आहे. आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे, माजी आमदार. आणि तर तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे, पेंडिंगमध्ये आहे. 25 जानेवारी 2024 रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही. 1 वर्ष उलटून गेले, 1 वर्ष होऊन 1 महिना झाला. तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही, कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत, ठेकेदार येत नाही, कोणीच नाही. त्यामुळे ही घटना घडली आहे. तर आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी मरत यातना संपण्याचं नावच घेत नाहीये, कारण एका नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे. मात्र याला नेमका जबाबदार कोण? कारण या ठिकाणी रस्ता नसल्यानं पायपीट करावी लागली आणि त्यामुळे या बाळाचा बळी गेलेला आहे.